नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीची स्वप्न बघितली, पण एका शिवसैनिकाने संपवलं 40 वर्षाचं राजकारण. एकनाथ गणपतराव खडसे कधीकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असणारा नेता. तब्बल 40 वर्षाचा राजकारणाचा इतिहास या नेत्याला आहे. भाजपला महाराष्ट्रात रुजवण्यात आणि वाढवण्यात या नेत्याने अमाप कष्ट उपसलं. पण मागच्या 10 वर्षाच्या कालखंडात अशा काही घडामोडी घडल्या की ज्यामुळे आज भाजपचेच नेते खडसे यांना कोण होतास तू, काय झालास तू अशा शब्दात हिणवलं जात आहे. पण मागच्या 10 वर्षाच्या कालखंडात अशा काही घडामोडी घडल्या की ज्यामुळे आज भाजपचेच नेते खडसे यांना कोण होतास तू, काय झालास तू अशा शब्दामध्ये हिणवत आहेत. त्यांच्यावर ही वेळ येण्यासाठी प्रामुख्याने कारणीभूत आहे तो एक शिवसैनिक. या शिवसैनिकाने खडसेंचं राजकारण जवळपास संपवतच आणलं आहे. अर्थात याला भाजपचा छुपा पाठिंबाही मिळत आहे. नेमकं खडसे यांचा राजकारणाचा उदय कसा झाला आणि कसं एका शिवसैनिकाने त्यांचं राजकारण संपवत आणलं तेच आता आपण पाहूया. ज्यावेळी जनसंघ आणि भाजप यांना महाराष्ट्रात कोणता जनधार नव्हता त्यावेळी एकनाथ खडसेंनी भाजपच्या माध्यमातून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. एक एक कार्यकर्ता जोडून उभा महाराष्ट्र पालथा घालून त्यांनी भाजपला रुजवलं आणि वाढवलं. या काळात त्यांना अनेक धक्के बसले, मात्र ते कधीच डगमगले नाहीत. ते स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर उभे राहिले. 1988 मध्ये ते जळगाव जिल्ह्यातील कोथळी गावचे सरपंच झाले. 1989 मध्ये ते पहिल्यांदा पूर्वीच्या एदलाबाद आणि आताच्या मुक्ताईनगर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासून 2019 पर्यंत त्यांनी सलग 6 वेळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं.